नमस्कार काका. नमस्कार काय श्री नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही दोघंही बस. खूप प्रसन्न दिसताय अगदी अमेरिकेमध्ये. तुम्हाला अ, तुमचं ऐकलं की आम्हाला आनंद होतो आणि खरंच खूप छान वाटतंय. त्यामुळे कृतकृत्य वाटतंय. तुम्हाला खूप खूप नमस्कार आणि हो हो हा, आहे, कारण हे श्री ज्ञान स्वामी. अतिशय त्याला असं म्हणता येईल की दुर्लभ हो आहे. हो आणि हे हो ना. वेदातलं ज्ञान इतकं स्पष्टपणे उघड करून सांगणं, ही जी गोष्ट हो आहे ही पण अत्यंत दुर्लभ आहे. हो ना. तर हो ना. तुमच्या निमित्ताने माझ्या माध्यमातून येते आणि माझ्या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळतं. तर ही खूप फार खूप छान काका. खूप खूप उत्तम. छान. खूप खूप छान. श्री धन्यवाद. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. कृपा आहे. श्री स्वामी समर्थ काका. वैशाली हा बोलतेय. बोला, वैशाली बोला. खूप सुंदर आजचा सत्संग झाला. आणि हो. म्हणजे उपनिषद, हा, हा. म्हणजे बोल. हे सगळं ऐकत असताना उपनिषद किती महत्वाचे आहेत जीवनामध्ये हो ज्ञान मिळवण्यासाठी, ते थोडं थोडं लक्षात येत आहे. आणि हरिपाठातली ओवी आठवली. हा माऊलींनी म्हटलेलं योग याग येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ दंभ धर्म असं काहीतरी आहे ना. हरिमुखे हो म्हणा हरिमुखे म्हणा, म्हणजे ते लक्षात आलं आज. म्हणून छान वाटलं हे, की नाही आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला उपनिषदांचं ज्ञान होणं, आणि ते तुमच्या मार्फत आता थोडं थोडं कळतंय, तर आनंद होतोय. नाही, उत्तम आहे, फार छान आहे. आणि हा. अशा अशा प्रकारचं तुमचं जिज्ञासा आणि त्याच्यामध्ये तत्परता हे दोन्ही लागते. नुसती जिज्ञासाही चालत नाही, तर तुमचं चिकाटीने ऐकणे आणि तत्परतेने ऐकणं हाही फार महत्वाचा भाग आहे. तर ते सगळं तुम्ही करता, म्हणून तुम्हाला हे ज्ञान उपलब्ध होतं. हा, खूप छान. चला, हो आशीर्वाद आहे. हो हो. श्री श्री स्वामी. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा काका बोला. नमस्कार. हो नमस्कार, स्वामी बोला. स्वामी वाणीमध्ये पण हेच सांगतात स्वामी, आणि उपनिषदामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की हो हो शरीराचं शेवटी स्मशान आणि भस्मच आहे, दुसरं काहीच नाही येणार आहे हातात. बरोबर आहे. म्हणून शरीराची आसक्ती सोडा. हे आसक्ती म्हणजे सोडा. त्यातला हो. उद्देश काय, की शरीर हे माध्यम आहे, तुम्हाला मिळालेलं कर्तव्य पूर्ण करण्याकरता दिलेलं हे साधन आहे. पण हम्म. शरीराला मध्ये भोग प्राप्त करावी अशा प्रकारची इच्छा बाळगणं ही तुमचं अधःपतन होण्याची शक्यता आहे त्यात. शक्यता आहे. हा, छान. चला, आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा अखंड. श्री हा बोला, स्वामी. तापडियाजी बोला. श्री स्वामी. साष्टांग परमेश्वर चरणी साष्टांग दंडवत. हो, खूप आशीर्वाद आहे. महाराजांची अखंड कृपा आहे. हा बोला. मनुष्याने काम्य कर्म सोडायला पाहिजे, म्हणजे निस्वार्थ भावाने कर्म करायला पाहिजे. पण जे हा म्हणजे लोक जॉब मध्ये आहेत, त्यांना तर ते तर कामना ठेवतातच की माझी पगार वाढली पाहिजे, माझ्याकडे यांनी बॉसनी तेच बघायला त्यांना, पाहिजे. नाही त्या लोकांना तेच सांगणं आवश्यक आहे, की तुम्ही कामना ठेवण्यापेक्षा तुम्ही समर्पण भाव ठेवा. कामनेपेक्षा समर्पण भाव श्रेष्ठ आहे. आणि समर्पण भावाने होणार काय माहितीये का, की तुम्हाला जे आवश्यक असणारा जो पैसा आहे तो आपोआप तुमच्या मागे येईल. तुम्ही पैशाच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या मागे लागा, आणि पैसा तुमच्या मागे येईल. तुम्हाला कळणार नाही पैसा केव्हा आला. हो पण तुम्ही हो. पैशाच्या मागे लागले ना, तर तुमची एकाग्रता बिघडेल, आणि एकाग्रता बिघडल्यानंतर पैसा याकडे येणार पण नाही तुम्हाला. तर हे समजणं आवश्यक आहे. कारण या कुठल्याही तुमच्या व्यवहारातली कोणतीही गोष्ट असो, मग तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये समर्पण भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आपलं जे काही लक्ष आहे, ते लक्ष जे आहे ते समाजाच्या कल्याणाकरता आहे. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडेल की बा, बिझनेसमध्ये समाज कल्याण काय आहे, किंवा नोकरीमध्ये समाज कल्याण काय आहे. तर असं नाही आहे. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करता, ती संस्था जे काही प्रॉडक्ट काढते बाहेर, तर ती प्रॉडक्ट ती समाजाकरता देते. आणि त्यामुळे शेवटी कळत नकळतपणे तुम्ही समाजाची सेवा करता. म्हणजे असं प्रॉफिट कमवणं हा उद्देश तुम्ही फक्त ठेवला, तर तुमच्या प्रॉडक्टमध्ये सरभेसळ होऊ शकते. पण तुम्हाला तुमच्या मनात हा विचार असला की माझी ऑर्गनायझेशन अतिशय उत्तम प्रकारचे मी प्रॉडक्ट देईन, आणि त्यातून मी समाजाची सेवा करेन, आणि ह्या वृत्तीने संबंध ऑर्गनायझेशन जेव्हा काम करेल ना, तेव्हा पैसा हा त्याच्या मागे येईल. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट कमवणं हा जो काही उद्देश आहे, तो आपोआपच होईल. जेव्हा गिराईक त्यांना आवडतं गिराईकांना तुमचं प्रॉडक्ट, तेव्हा पैसा हा तर येणारच आहे ना. ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण तुमची जी वृत्ती आहे ना, त्या वृत्तीमध्ये जर भेसळ करून प्रॉफिट कमवणे असेल, तर ती समाजसेवा नाहीये. तर हे समजणं प्रत्येक ऑर्गनायझेशनला आवश्यक आहे.
आणि हो, त्या भूमिकेतून काम केलं तर तो कर्मयोगच आहे तो. कळालं ना? हा, बस. छान छान. समजावून सांगितलं. श्री श्री स्वामी. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. अभिजित, हा बोला बोला. हो काही नाही, खूप छान झालं प्रवचन. हो, कर्माचं डेफिनेशनही कळलं की काम्य कर्म आहे, त्याला कर्म म्हणजे कर्म म्हणायचं खरं. नाही खरं म्हणजे काय माहिती का, कर्तव्य आणि हं. कर्म ह्याच्यातला फरक तुम्हाला जाणला पाहिजे. बरोबर. कर्तव्य कर्म आणि काम्य कर्म असे दोन तुम्ही भाग. त्याच्यामध्ये कर्तव्य कर्म जे असतं की नाही, हम्म तर त्या कर्तव्य कर्मामध्ये काय काय असतं बघा, हे समजलं आवश्यक आहे की त्या हम्म. ठिकाणी आपला स्वभाव, आपल्या गुणविशेषता आणि आपलं जे कौशल्य सगळं आहे ते त्या हम्म. कर्तव्यामध्ये पूर्णपणे आपण झोकून देतो, झोकून द्यायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम जो आहे तो समाज कल्याण म्हणजे जीव जगताच्या कल्याणाकरता पाहिजे, तर तुम्ही भगवंताची सेवा खऱ्या अर्थाने होईल. तर हे झालं बरोबर. कर्तव्य. कर्तव्य कर्म. हम्म. 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 काम्यकर्म असं आहे की आपली विशिष्ट कामना पूर्ती करता केलेलं कर्म आहे. म्हणजे हम्म. मला धन मिळालं पाहिजे, म्हणजे उद्देश फक्त बरोबर. धन मिळणे, उद्देश फक्त हम्म. भोग प्राप्ती होणे, उद्देश हम्म. फक्त धनाचा संग्रह करणे, प्रॉपर्टीचा संग्रह करणे, हा उद्देश हम्म. ठेवून ज्यावेळेस कर्म होतं ना, तर ते कर्म हे शुद्ध होत नाही. बरोबर. हा, तर हे दोन तुम्हाला त्याच्यातला फरक हा स्पष्ट समजणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे हम्म. तुमचा व्यवहार झाला पाहिजे. बरोबर आहे. हा, कळालं ना? खूप छान. हो काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे. श्री हा, स्वामी बोला. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. प्रणव. आशीर्वाद आहे. खूप छान झाला, तू येऊन गेला हो गुरुपौर्णिमेला. आनंद वाटला एकदम छान. हो हो हा, हो हो. खूप काय छान म्हणतोस? सांगितलं कर्तव्य कर्म. हा, कर्तव्य कर्म कर्म म्हणजे नाही तर मग कर्म आणि ज्ञान परस्पर विरुद्ध आहे हे जे सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये कोणतं कर्म आणि ज्ञान विरुद्ध आहे, तर काम्य कर्म आणि ज्ञान, आत्मज्ञान आणि काम्य कर्म हे परस्परांचे विरुद्ध आहे. हम्म. पण कर्तव्य भावाने, जसं आता तू देवीची सेवा करतो, तर हे तुझं कर्तव्य आहे. तर हो त्या हो कर्तव्य भावाने जेव्हा देवीची सेवा होते तेव्हा हम्म. आपोआपच आत्मज्ञान प्राप्त होतं. हो हो हो. तर कर्तव्य कर्म आ- हे कधीही आत्मज्ञानाच्या विरुद्ध नाहीये, पण काम्य हम्म. कर्म हे आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे. कळालं? हम्म. हा. आईला पुकार. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही? हा, बरेच बरेच व्यवस्थित आहे. बस, हा, छान. आनंद राहा, आनंदी राहा. हा महाराजांची कृपा आहे. हा घराला हा. रंगरंगोटी खूप छान दिलेली दिसते. नाही हो पहिलंच आहे. असं. बरं बरं. नाही, आज मला खूप हा. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अगदी. हा, हा, हा. छान छान. आशीर्वाद. हा श्री हा. स्वामी. श्री 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 स्वामी. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला विश्वास. हॅलो. हा, बोला जोशी, बोला. हा, खूप छान माहिती मिळाली. आत्मज्ञान, कर्म, यज्ञकर्म, स्वर्गप्राप्ती आणि अग्निहोत्र. बरोबर आहे. या खूप छान. सगळ्यांचा म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ परिपूर्ण समजणं आवश्यक आहे. माणसं काय करतात माहिती आहे का, की संबंध जीवन जे आहे ना, ते आपल्याला काहीतरी कामनापूर्ती व्हावी ह्याच्यामध्ये सगळं आयुष्य जातं पूर्ण. वस्तुतः कामना ही योग्य आहे का अयोग्य हे ठरवण्याची आपली लायकी नसते. पहिली गोष्ट काय आहे, कामना जी असते की नाही तीच मुळातून अयोग्य आहे. कामना असूच नाही, केवळ कर्तव्यभाव असावा आणि कर्तव्यभावातून आपलं स्वकर्तव्य, स्वकर्म, स्वधर्म हा पाळला पाहिजे. त्याच्यानंतर परिणाम काय होईल ही परमेश्वराकडे तो भाग आहे आणि परमेश्वर नेहमी प्रत्येक जीवाचं कल्याणच करतो. पण काही वेळेला काही घटनेचा अर्थ आपल्याला कळत नाही आणि आपण काय म्हणतो की बा असं असं माझं खूप नुकसान झालं, माझं खूप तब्येत खराब झाली, माझं पैशाचा लॉस झाला, हे जे म्हणतो की नाही आपण, तर ह्याचा खरा अर्थ काय माहिती का परमेश्वराच्या दृष्टिकोनातून? खरा अर्थ असा आहे की तुम्ही पैशाचा जो लोभ केला ना, त्या लोभाचा त्याग व्हावा म्हणून त्याच्यापासून तुम्हाला अलग केलं. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचा खूप लोभ केला समजा, काय, आणि त्या प्रॉपर्टी मिळण्याकरता आटापिटा केला खूप, आणि त्याच्यातून तुम्हाला जे क्लेश झाले, त्या क्लेशातून तुम्हाला काय शिकण्यासारखं आहे की आपल्याला सहजतेने जे प्राप्त आहे ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. जे आपल्याला सहजतेने प्राप्त होत नाही तिथे काम्य भावना, कामना ठेवून आपण केलं आणि अटीतटीचा आपण त्या ठिकाणी संघर्ष केला
तर तुमच्या पदरी जी आहे ना ती त्या ठिकाणी कुठेतरी कोणत्या तरी प्रकाराने दुःखच मिळतं. मिळालं तर हरकत नाही, दुःख तरी मिळालं ना त्याच्यातून शिकता येतं आपल्याला. भगवंत दुःख का देतो हेही आपल्याला कळालं पाहिजे. काय की त्याच्यामुळे तो म्हणतो की अरे बाबा हे तुझ्या जीवनाचं ध्येयच नाहीये, कारण हे इथेच राहणार आहे, हो. हे शाश्वत नाहीये. हा उपदेश तो परमेश्वर करत असतो, पण आपल्याला त्याचं आकलन झालं पाहिजे ना. बरोबर. म्हणून जे काय आहे ते तू 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 दिलंय ते अनंते ठेविले तसेच राहावे, राहावे. चित्त सुधावे समाधान. हे दुसरं वाक्य फार महत्वाचं आहे. अनंत ठेविले म्हणजे परमेश्वराने आम्हाला ज्या स्थितीत ठेवलंय, तर ते जे ती स्थिती आहे ना ती स्थिती ही योग्यच आहे असं समजा. आणि चित्ती मात्र मनामध्ये चित्तामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची टर्ब्युलन्स होऊ देऊ नका. तर त्या ठिकाणी चित्ता हे समाधानात राहिलं पाहिजे. म्हणून महाराज सुद्धा काय म्हणतात, जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. समजलं ना. बरोबर. त्यापासून आणि तुम्हाला काय साध्य करायचं याच्याकडे लक्ष वेधतात ते. बरोबर. जो प्राप्त है वो पर्याप्त है, और प्राप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करना है. प्राप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करना है. प्राप्त परिस्थितीमध्येच आपल्याला परमेश्वराला प्राप्त करायचंय, ते प्राप्तव्य आहे. बरोबर. हे लक्षात आलं पाहिजे. हा येस. छान. श्री चला. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ काका. हा श्री स्वामी समर्थ. काय म्हणताय, कशा आहेत? खूप छान. आता हे शेवटचे 2-3 शब्द आणि जे लाईन होते म्हणजे असं वाटलं की हे म्हणजे सगळ्यांना म्हणजे लागू होतं ते. खरंय खरंय. एकदम हार्ट टचिंग. अगदी म्हणजे त्याच्यातला जो एसेन्स जो असतो ना, जो काय खूपच आपल्याला म्हणजे हे टेक 3 वाक्य तुमचे जरी आम्ही शिकून घेतले आणि हे केले फॉलो, हो हो खरंच म्हणजे खूप आनंदी. बस गोष्टींचं जीवनाचं रहस्य आहे ते सगळं, आणि त्यामुळे जीवन अगदी आनंदी होतं, बाकी काही नाही. हो. आणि तोच उद्देश आहे प्रत्येक माणसाला. खरं म्हणजे शाश्वत आनंद मिळवायचा असतो, पण त्याच्या लक्षात येत नाही कशामध्ये शाश्वत आनंद मिळेल. म्हणून तो तात्पुरता आनंद घेण्याकरता काहीतरी करत असतो. थोडे पैसे वगैरे आले की त्याला खूप आनंद वाटतो, म्हणतो महाराजांची कृपा झाली. मग तेच पैसे निघून गेले की अरे आपली काहीतरी महाराज आपल्यावर रागवले बरं काय. पण त्या पैशाचा संबंध काडीचाही नाही आहे तुमच्या पूर्ण संबंध तुमच्या म्हणजे उद्धारासाठी. पैसा हा तुमच्या आत्ता तुम्हाला जे निर्वाह आहे त्याच्याकरता आहे, आणि निर्वाहाला खरं सांगण्याचा पैसा काहीच लागत नाही. पण माणूस त्या निर्वाहाच्या पलीकडे इतका विचार करतो की मला इतकं मिळालं पाहिजे, मला इतकं मिळालं पाहिजे, आणि त्याच्यातच त्याचं आयुष्य जातं पूर्ण. म्हणून सावधान राहा. जे मिळालं ते परमेश्वराची कृपा आहे, आणि जे मिळालं नाही त्याची आपल्याला आसक्ती सोडण्याकरता दिलेला धडा आहे. म्हणजे दोन्ही आवश्यक आहे. काय चला, खूप आशीर्वाद आहे, कृपा श्री आहे. स्वामी. श्री स्वामी. बोला माधुरी अल्लाट, बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. खूप साष्टांग आशीर्वाद आहे. दंडवत. साष्टांग हो दंडवत. हो हा, आशीर्वाद आणि आहे. खूप छान होतं, कारण आम्ही ह्या प्रपंचात राहताना काम्य कर्मच करतो असंच वाटतं. आणि मग हो सुरुवातीच्या काळात म्हणजे होतं अजूनही की हो असं नाही. आता आम्ही दोघं डॉक्टर आहोत, आमचं हॉस्पिटल आहे. तर बरोबर आहे. डॉक्टरांना पूर्वी वाटायचं, म्हणजे त्यांचं ते आतूनच यायचं की मी सेवा कुठे करतोय, मी तर पेशंट कडून पैसे घेतो, मग सेवा नाही होत. पण सेवा मग कशी होईल? गुरुजींनी समजावलं आम्हाला की तुम्हाला ती सिस्टीम सांभाळायची आहे, त्या हा स्टाफला पेमेंट द्यायचं आहे, तुम्हाला लाईट बिल हो भरायचं आहे. हा, बरोबर आहे. तर मग त्याच्यातून जसं आता तुम्ही सांगितलं की एक्सलन्स के पीछे भागो, श्रेष्ठतम काम आणि कर्तव्य बुद्धीने करत राहा, आणि बस जे बस काय येतं त्याचा प्रसाद समजून करत राहा. बस 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 हा हा, उद्देश, हा संदेश तुम्हाला एकदा लक्षात येऊन त्याप्रमाणे तुमचं आचरण झालं ना, तर हो, जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही राहणार नाही. अगदी बरोबर. आणि सुख आणि दुःख आनंदाच्या खूप खाली आहे. काय हो, हा, म्हणजे हे सगळं कामना पूर्ण करून फक्त स्वर्गलोक नाहीये, तर ब्रह्मलोकात जायची आपली हा एकदम एलिजिबिलिटी बरोबर. आहे. एलिजिबिलिटी बरोबर आहे. सांगितलं. त्याच्यामुळे फक्त बरोबर आहे. आनंद मिळवणं आणि लोकांसाठी थोडंसं पुण्य केलं, पुण्य संचित केलं एवढंच नाही करायचंय, तर आपल्याला बरोबर आहे. मुक्त व्हायचं आहे. अगदी खरं धन्यवाद. बरोबर. खूप धन्यवाद. छान. महाराजांची कृपा अखंड राहो तुमच्यावर. हा छान. बोला. चला, वेळ संपलेला आहे, त्यामुळे आता पुढच्या रविवारी आपण पुढची चर्चा करूया. हा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.